होतं. आपण खूप कष्ट करतोय, खूप मेहनत करतोय, पण हवी तशी प्रगती होत नाही. नेहमी अडचणी येतात, वरती जातो खाली येतो, वरती जातो खाली येतो. प्रगती हवी तशी होत नाही. कारण की आपल्या आसपासचे जो असे लोक असतात, जी आपली जवळची किंवा लांबची कोणी असेल, त्यांची कुठे ना कुठे एक नजर असते. म्हणजे कुठे कुठे त्यांना आपली प्रगती देखवत नाही. आपण त्यांच्या पुढे जाऊन ह्याची त्यांना कुठे ना कुठे भीती वाटत असते. त्यामुळे त्यांची निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कुठे ना कुठे आपली प्रगती होऊन देत नाही. त्यामुळे आपला नेहमी त्रास होतो. आपल्या घरात नेहमी अपडाऊनच चालू असते. मग मुलांची प्रगती होत नाही ना, तुमचीही प्रगती होत नाही. काही ना काही अडचणी चालू असतात. मग तुम्ही एक उपाय करा, सोपा उपाय, काही नाही करायचे. रोज रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला ओम लीम हा मंत्र तुम्हाला किती वेळा तुम्ही चांट करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, 108 वेळा करा, किती वेळा करा, तुम्हाला वाटेल तसं करा. फक्त बिछाण्यात बसून तुम्हाला करायचं नाही. देवघरासमोर उभं राहून जरी तुम्ही केला तरी चालेल. तुम्ही सर हॉस्टेलमध्ये राहताय, तुम्ही बाहेर राहा, तिथे तुमचं देवघर नाही आहे, तुम्ही फक्त बिछाण्यात न बसता उभे राहून एका जागेवर बसून सुद्धा तुम्ही व्यवस्थित ओम लीम हा मंत्र जेव्हा 11 वेळा जरी काउंट केला तरी चालेल. त्याने तो एक बगलामुखीचा हा बीज मंत्र आहे. बगलामुखी मातेचा हा बीज मंत्र आहे. त्यामुळे तिचे आपल्या ब्लेसिंग, तिचे आशीर्वाद आपल्याला भेटणार. त्यामुळे आपल्या कोणी वाईट करतही असेल, आपलं कोणी निगेटिव्ह एनर्जी देत असेल, कोणी आपली वाईट बघत असेल, काय करणे नको त्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी देत असेल तर त्या दूर होतील. त्यामुळे आपलं प्रोटेक्शन होईल. त्यामुळे बगलामुखी माता आपली प्रोटेक्शन करणार आहे. त्यामुळे हा मंत्र जप करून बघा, तुमची प्रगती नक्की होईल. ज्या अडचणी ज्या चालल्या तुमच्या करिअरमध्ये, शिक्षणामध्ये, कुठेही त्या अडचणी तुमच्या दूर होतील. तुमच्या घरातले वातावरण सुधारेल आणि तुमच्याची प्रगती कोणी बघू शकणार. श्री स्वामी.